हॅलो. नमस्कार, सुप्रभातम. करा. सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो. चिंतन किरण क्रमांक 13. कैवल्याचे चांदणे. सागराच्या गाजेखेरीज तेथे कोणतीही जाग नव्हती. मानवाने सागराच्या दिशेने आक्रमण करून त्याला आत ढकलले होते. त्यामुळे नेहमी उथळपणे खळखळाट करणारा किनारा येथे मात्र या समुद्राच्या बाबतीत मात्र अपवादात्मक गंभीर आणि खोल वाटत होता. सागर त्याच्या नैसर्गिक परिस्थितीत किनाऱ्याला उथळ लाटांचा खळखळाट असलेला असतो. येथे असे घडले होते की वस्ती वसविण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा अन्य हेतूने म्हणा, माणसाने सागराला बरेच आतवर रेटत नेले होते. त्यामुळे त्याचा पूर्वीचा किनाराही खोल आतवर गेला होता. परिणामतः हा सागर नव किनाऱ्याला घनगंभीर आणि खोल पाणी असणारा होता. सागर किनाऱ्याकडे अगदी नजीक चालत जाताना उंच पांढऱ्या चमचमणाऱ्या वाळूचे मोडे म्हणजे उंचवटे तुडवत जावे लागे. वाळू मोत्यांचा चुरा करून ढीग रचल्यासारखी वाटे. तो चुरा पायाना सुखद उबदार वाटे. त्या वाळूच्या ढिगांच्या अलीकडे उभे राहिल्यावर वाळूच्या पलीकडील सागर किनारा स्पष्ट दिसत नसे. केवळ जलरेषेवरून वॉटर लाईन किनाऱ्याचा अंदाज येईल. विशेष म्हणजे जलरेषा किंवा किनारा, आकाशरेषा किंवा क्षितिज आणि क्षितिजाच्या ओळीला धरून सलग उभा असलेला डोंगर हे सारे स्पष्टपणे नजरेच्या टप्प्यात तेव्हाची जेव्हा तो आकाशीच्या नक्षत्रांचा लखलखीत चुरा ओलांडून पलीकडे जावे लागे. येथे हा जो आकाशीच्या नक्षत्रांचा लखलखीत चुरा म्हटलेला आहे म्हणजे जी पांढरी वाळू आहे तिलाच हे नाव दिलेलं आहे. पांढरी चमचमणारी वाळू. रोजच्या रोज काही आकाशीची नक्षत्रे फुलकाहून त्या किनाऱ्यावर पडत असावी आणि ती नक्षत्री वाळू अधिकाधिक तेजस्वी बनत असावी. ते दोघे अर्थात प्राध्यापक आणि तो, ते दोघे ती मोत्या चांदण्यांची बनलेली सुरेख वाळू म्हणजे त्याचे मोडे किंवा उंचवटे पार करून किनाऱ्याजवळ गेले. एकदम थेट त्यांनी परमेश्वरी दरबारात प्रवेश केला. त्या दरबारात घनदाट शांतता होती. निळी सावळी मयूरपंखी शांतता. ठराविक अंतराने किनाऱ्यावर आपटणारा खोल व दाट पाण्याचा आवाज अगदी परमेश्वरी दरबारातून, खोलातून, गर्भातून आल्यासारखा वाटे. जणू काही विश्वाची ऊर्जा तेथे मूलस्रोतात प्रवाहित होते. त्या विश्वनाभी केंद्राचे हे स्फुरण होते. तो किनाऱ्यावर होणारा लाटांचा मारा किनाऱ्याला मुकामार दिल्याप्रमाणे कमीत कमी आवाज उमटवित होता. लाटा किनाऱ्यावर फुटून प्राजक्ताची फुले पसरवीत परत जाणारे पाणी मात्र कानात भिंगऱ्यांच्या पंखांचा चतुर आवाज करीत मागे जाई. त्याने कानात गुदगुल्या होत. आता किनाऱ्यावर लाटा फुटून प्राजक्ताची फुले म्हणजे पाण्याची डिझाईन, जे स्वच्छ शुभ्र पाण्याचे बिंदू दिसत ते प्राजक्ताच्या फुलांसह दिसत. आणि जेव्हा पाणी परत जातं सागर किनारून लाट येऊन पाणी ओसरत परत जातं तेव्हा जो आवाज येतो तो हे जे चतुर पक्षी असतात भिंगऱ्या त्यांच्या पंखांसारखा आवाज असतो. परत जाणारे पाणी मात्र कानात भिंगऱ्यांच्या पंखांचा म्हणजे चतुर कीटक असतात त्यांच्या पंखांचा आवाज आल्यासारखे करीत मागे जाईल. त्याने कानात गुदगुल्या होत. सागराजवळ वसलेली दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय झोपडपट्टी कधीच शांत झाली होती. दिवसभर मरमर काम करून थकलेली माणसे दारूच्या नशेत अर्धपोटी राजाची स्वप्ने पाहत निर्धारीन झाली होती. वांद्री पिलांना छातीशी धरते त्याप्रमाणे आपल्या छकुल्यांना छातीशी धरून साऱ्या मायलेकी झोपी गेल्या होत्या. म्हातारी कोतारी जीवनात उद्या उजाडला तरी ठीक, न उजाडेल तर त्याहून छान असे म्हणत छान झोपी गेली होती सारी. त्या जिवंत मेलेल्यांना मारण्याची, त्यांचे प्राण हिरावून घेण्याची हिंमत यमालाही झाली नसती. शेवटी माणसाला नसली तरी यमाला थोडीफार लाज अद्याप वाटत असावीच. दक्षिण पश्चिमेला नैऋत्य किनारी मच्छीमारी करणाऱ्या पैसेवाल्या परंतु अजागळ लोकांची वस्ती होती. इथे मोरीतून सांडपाणी आणि तिजोरीतून पैसा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहत होता. तिथे गचाळ श्रीमंतीचे सर्वत्र बोर्डन म्हणजे कालवण होते. तिथे अनावश्यक वाटावा इतका विजेचा लखलखाट होता.
तो झोपडपट्टीतील मिणमिणत्या घासलेल्या दिव्याच्या प्रकाशाला खदखदा हसत होता. मेलेल्या माणसाला भेसूर माणसे हसत होती. मेलेल्या माणसाला भेसूर माणसे हसत होती म्हणजे निर्जीव झालेल्या गरीब वस्तीला ती पैशाने माजलेली आणि बिनशिस्तीची माणसे भेसूर माणसे हसत होती. विभत्सता परमोच्च अवस्थेला तांडव नृत्य करीत होती. बरोबर दक्षिणेला स्मशान होते. मरण्याची खात्री असूनही आपल्या उंगळ जीवनाला अमर करू पाहणारी माणसे कधीही मृत्यूला वास्तव म्हणून स्वीकारत नाहीत. जीवनाला वास्तव मानणाऱ्यांनी मरणाला वास्तव मानलेच पाहिजे. नाही पण तसे घडत नाही. म्हणूनच स्मशानाला त्यांनी अमरधाम असे साजिरे गोजिरे परंतु वास्तवात निर्जीव नाव ठेवले होते. पश्चिम उत्तर मात्र अगदी शांत होत्या. उत्तर साऱ्या प्रश्नांची स्वाभाविक उत्तरे त्या दिशेकडे मिळतात. तो आणि प्राध्यापक अगदी योगायोगाने दोन दिशांकडून येऊनही सागर किनाऱ्यावर मात्र औचितपणे एकदम आले. दोघेही अगदी एक साथ किनाऱ्यावर आले. तो कधीच समाधीत गेला होता. प्राध्यापक मात्र सभोवताली नीट नजर टाकून आता बऱ्याच उशिरा विचाराच्या आवर्तातून बाहेर येत होते. त्यांनी न राहून विचारले, आजपर्यंत मूल्य, तत्व, साधू, ज्ञान, माहिती, नमन योग किंवा कला, स्वरूप प्रकाश, प्रज्ञा प्रवाह, संवेदनशीलता यावर आपण इतके काही प्रकर्षाने आणि उत्कटतेने मला सांगितले की केवळ तुमच्या सान्निध्यातच ते मला मिळू शकले. अन्यथा हे ज्ञान मला मिळणे कदापि शक्य नव्हते. अमर्यादिताचे भजन का आवश्यक आहे तेही मला कळले. म्हणजे काय ते मी नुकतेच अगदी गेल्या भेटीतच समजून घेतले. आता हे सारे मी माझ्या विद्यार्थ्यांना जरूर भरभरून देणार आहे. पण प्रश्न असा आहे की आपणामध्ये हे सारे उगम कसे पावले, ते तसे माझ्यात का नाही जन्माला आले. आपले अबाधित हास्य चेहऱ्यावर फुलवून तो म्हणाला, नाही हे कुणालाही शक्य आहे. जेव्हा कुणी अगदी यथार्थतेने नमन होईल तेव्हा. जेव्हा तुम्ही कैवल्यात असाल तेव्हा तुम्हालाही हे पूर्ण सत्यत्वाने सार्थकतेने पाहणे शक्य होईल. मात्र तसे होता आले पाहिजे अगदी सहज भावात. अचानक प्राध्यापक कैवल्यात गेले. आता त्यांच्या मुखातून कैवल्याचे चांदणे आकाशीचा कल्पतरू हलविल्यावर टपटप पडणाऱ्या नक्षत्रांसारखे द्रवले. पाहता प्राध्यापक कैवल्यात गेले. आता त्यांच्या मुखातून कैवल्याचे चांदणे आकाशीचा कल्पतरू हलविल्यावर टपटप पडणाऱ्या नक्षत्रांसारखे द्रवले. विश्वात भरून राहिलेला अनाहत ध्वनी विश्व आणि त्यांच्या मुखाद्वारे प्रकट झाली. त्यात अक्षरशः अवघा विश्व व्यापार प्रवाहित झाला. तो होता पुढील प्रमाणे. चुकलिया वाट लागतसे वाट साच म्हणू नये बाह्य रूपास. अंतरिया चाले सदा काम घोष साच म्हणू नये बाह्य राम घोष. चालता बोलता रस्ती जे ठुमकीती पाय वर करीती श्वान जैसे. निंदा अपमाने सुखाने पाविती बोच मारिता ती काक जैसे. घ्याओ म्हणती दुर्वा लाल फुले याचना करीती देवाची ही मुले. देवा याचित नाव गजानन नको त्याशी ढोंग आणि पारायण. देवाची ही मुले मानिती जे फुले त्याशी कृपा करी गजानन. पाण्यावर काठी मारिता फाटेना तुटेना फुटेना अखंडा सोडीना. सज्जन कधी द्वैतात भेटेना छळीता मारिता द्वैता सोडीना. सज्जन ऐसे जैसा देव दिगंबर त्याशी जो भेटे होई दिगंबर. त्याचे ठाई काही मागिता मिळेना पूर्णत्वाचे अंगी कधी अपूर्ण मिळेना. विद्येच्या अंगी अविद्या नांदेना साधूची अंगी कलत्व भेटेना. गुडाची अंगी कटुता भेटेना चांगल्याची भेट वाईटा होईना. सज्जन दुर्जन राहती समांतरी त्यांची भेटी नाही जन्मजन्मांतरी. अपघात योगे जेव्हा भेट होई नारद भेटी वाल्या वाल्मिकी होई. वाईटाचे नादी चांगला बुडाला ऐसे जो म्हणे तोची बावळा. सज्जन कधी नसतो बावळा बावळा म्हणती ते न जाणती बळा. अंतरीचे बळ दिसेना डोळा बाह्य डोळा दिसे सज्जन बावळा. सज्जन समर्थ न सोडी तत्व भेटिता निसत्व जागवी तो तत्व. पाहू जाता डोळा तत्व काही दिसेना ऐकू जाता श्रवणी तत्व काही पडेना. स्पर्शी जाता हस्ते तत्व सापडेना. बुद्धीचे योगे तत्व हा कळेना.
टाकल्या वाचुनी भोग इच्छा भार नाही जागणार तत्वमसी सार यासी लागला आहे अज्ञाताचा ध्यास त्यासी खास होणे ज्ञाताचा ऱ्हास भोगण्यासारिखे सर्व टाकी जेतू इच्छण्यासारिखे सर्व टाकी जेतू निर्वाणाची इच्छा जरी राहे अंतरी तरी ती इच्छा सहजची अंतरी अंतर निरभ्र होई निलाकाश अवचित भेटी येई त्याचे आशुतोष इच्छा निरीच्छेचा भाव शून्य होई पूर्ण ब्रह्मतत्वे तेथे सदा राम राही राम आशुतोष हरिनारायण एकतत्व प्रकाशे सूर्यनारायण अनेकामधील एकतत्व सारते ऊर्जा रूपे कोंदले साऱ्या विश्वी सारते जाणीव नेणीव अवघे शून्य जेथे ते ज्याचा खळाळ वाहत असे देते ते ज्याचा खळाळ करुणेचा सागर करुणेच्या सागरी अवघा रत्न संभार की रत्न प्रवाह फाके ज्याच्या अंतरी करुणेच्या घागरी वागवी तो अंतरी अंतर तयाचे जैसे नवनीत ऐसे नवनीत तत्व नवनित्य तत्व एक आहे नित्य नव शोभा आहे बाल एक आहे नित्य नव हास्य आहे सूर्य एक आहे नित्य नव आभा आहे साधू एक आहे नित्य तेज नवे आहे फूल एक आहे नित्य गंध नवा आहे जल एक आहे नित्य गुण नवा आहे पुरुष एक आहे नित्य भाव नवा आहे शक्ती म्हणजे स्त्री एक आहे नित्य साध नवा आहे ऐसे सत्य आहे ऐसे सत्य आहे ऐसे सत्य आहे सत्य नित्य आहे सत्य नित्य आहे परी नवभासत आहे प्राण नित्य आहे परी देही नवर आहे बोलण्यासारखे सत्य बोल वाचे ऐकण्यासारखे तत्व कानी ऐके पाहण्यासारखे आत्मरूप पाही बुद्धीचे नियोगे पांडुरंगी राही मनाची कोंदणी पांडुरंग पाही पांडुरंग पाहता पांडुरंग होई पांडुरंग झालो पांडुरंग होऊन विराम पावलो बोलता बोलता प्राध्यापकांनी नमन होऊन पांडुरंग होऊन शून्य होऊन आत्मारामी विराम पाहून कैवल्याच्या चांदण्याचा सडा अवतीभोवती त्यांच्या मुखातून पसरला त्याचे आशीर्वाद ते जाळले 28/2/2000 आता पुढील चिंतन किरण आहे शीर्षक आहे विश्ववाणी तो आकाश बनला होता निरभ्र निराकाश याच्या अंतरंगात कधीही बदल होत नाही सुखदुःखाचे पांढरे काळे ढग त्याच्यात काही विकार करून निर्माण करू शकत नव्हते त्यात केवळ छाया असतात अनित्य आणि सतत बदलणाऱ्या असे निराकाश म्हणण्यासाठी अंतरीची समज प्रज्ञा जागृत व्हावी लागते अशा प्रज्ञा जागृतीतच मनाचे नमन होते मनाचा आशय गळून पडतो आशय रहित मन म्हणजे निरभ्र निराकाश संस्कृती चाकोरी स्वदेश स्वभाषा स्वधर्म परंपरा गुरु अधिकार कुलवर्ण गोत्र यांच्या गजबजाटात गोंधळात दुर्दैवाने आज सर्व काही घुसमटून गेले आहे हे फार चांगले आहे म्हणून तुम्ही स्वीकारा उरलेले नाकार असे सांगितले जात आहे वास्तवात अवधानपूर्वक पाहणे आणि ऐकणे या दोन खरे पाहता एकच कृती समजल्या की विद्यार्थी सतत शिकू शकतो पण तसे होत नाही आहे त्याचे कारण एकच आहे की शिक्षणाचे क्षेत्र राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी बळकावले आहे त्यांना आपल्या दरबारात भाटगिरी करणारे आणि आपला उदो करणारे निष्ठावान सैनिक हवे आहेत त्यामुळेच तर सारे शैक्षणिक आणि सामाजिक प्रदूषण झाले आहे हाच तो संस्कृतीचा भर मनाचा कर्करोग त्याचे चिंतन चालूच होते त्याच्या हृदयाकाशात दर्शन सुरू होते वास्तवात विद्यार्थी नेहमी शिकत असलेला हवा प्रश्न विचारणारा हवा तो साधू असतो तो प्रश्नांना सरळ सरळ भिडतो अडचणी संकटे दुःखे यांच्यापासून पळ काढीत नाही किंवा त्यांचे उदात्तीकरण करत नाही या क्षणी पळ काढला तरी जीवनात मूळ प्रश्न जोपर्यंत समजून घेतला जात नाही तोपर्यंत सुटणे शक्य नसते तसेच काशीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही अशा प्रकारे दुःखाचे उदात्तीकरण करूनही काही फायदा नसतो हे सारे दुःखापासून पळ काढण्याचे आणि तात्पुरते त्याला बाजूला ठेवण्याचे वेगळे प्रयत्न असतात
त्याने तर अडचणी दुःखे प्रचंड प्रमाणात सापडत असतात. मग असे मन अडचणी दुःखे यांना पाहूच शकत नाही, असंवेदनशील बनते, दिसते, गोठते आणि म्हातारे बनते. संस्कृतीचे ओझे वाहणारे मन म्हातारे असते, मेलेले असते. आता सूर्य बराच वर आला होता. चिंतनाची ऊब घेत असलेला साधू सूर्याच्या लढीवाळ करुणामय किरणाने अधिकच प्रसन्न, आवेगी आणि प्रवाही बनला. प्राध्यापक त्याच्या शोधात आले. त्यांनी विचारले, अहो, तुमच्या सांगण्याचे मर्म विद्यार्थ्यांना मी देऊ लागलो आहे. आता विद्यार्थी पूर्वीपेक्षा अधिक आत्मीयतेने मला ऐकतात. त्यांच्या तो माझ्यात संवाद, मैत्री असे पूर्वी कधीही न अनुभवलेले अनोखे नाते निर्माण झाले आहे. तसे पूर्वीपेक्षा आज माझे व्याख्यान शिकवणे अधिक सहज आणि सुंदर बनले आहे. विद्यार्थी तसे मला बोलून दाखवतात. पण एक अडचण निर्माण झाली आहे. माझे सहकारी माझेकडे पूर्वीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहतात. ते मला दूर ठेवतात. काय असेल हे? प्राध्यापकांचे बोलणे संपते न संपते तो म्हणाला, अहो, तुम्ही स्वतंत्र झाला, संस्कृतीचे ओझे टाकले, अधिकार नाकारला. त्यामुळेच तर तुमच्या चालण्या वागण्यात सहज सुंदर मुक्तता आली. ती मुक्तता तुमच्या अस्तित्वात व्याख्यानात उमटली. म्हणूनच तुम्ही स्वतः नीट पाहू शकता, ऐकू शकता, समस्येला भिडू शकता. परिणामता तुमची मुक्त प्रज्ञा बहरास आली. तो बहरच तर विद्यार्थ्यांना वाचतो. त्याच प्रेमात तुम्ही त्यांना पाळले आहे. त्यामुळेच तर तुमच्या दोघात एक अनोखे मधुर नाते निर्माण झाले आहे. नेमके हेच तुमचे वेगळेपण. संस्कृती, चाकोरी, परंपरा यात गुंतून पडलेल्या तुमच्या सहकार्यांना पोचत आहे. ते तुमचा द्वेष, मत्सर, असूया करीत आहेत. पण काळजी करू नका. तुमच्यातील प्रेममय करुणा त्यांना आज न उद्या बोध देईलच देईल. तुमचे सत्व, तत्व, मुक्त प्रज्ञत्व तुम्ही कधीही दाखवू देऊ नका. तसेच मुलांनाही सतत शिकत राहा, अवधानपूर्वक पाहत राहा व सर्व स्वामीशी ऐका. तसेच मुलांनाही सतत शिकत राहा, अवधानपूर्वक पहा व सर्व स्वामीशी ऐका. याबाबत सांगत राहा. त्यांना असेही सांगा की मनाशी संबंधित सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी संवेदनशील असले पाहिजे. त्यांनी आपली ऊर्जा अधिकार, चाकोरी, संस्कृती, परंपरा यात खर्च करू नये. मन जेव्हा सर्व कृत्रिम बंधने, बाह्य प्रभाव, अधिकार नाकारते, तेव्हा ते पूर्णत्वाने स्वतःकडे पाहू शकते. असे बंधनमुक्त मन अधिक शक्तिशाली असते, कारण त्याने पूर्वी होणारा ऊर्जेचा अपव्यय थांबवलेला असतो. आता असे मन घडून घेऊ शकते. त्याच्या लक्षात येते की मीची अभिव्यक्ती म्हणजे जग आणि जगाचे बीज म्हणजे मी. त्याच्या लक्षात येते की मीची अभिव्यक्ती म्हणजे जग आणि जगाचे बीज म्हणजे मी. अशा मीचा व्यापार मी प्रमाणेच असणार. मी बद्ध तर जग बद्ध, मी मुक्त तर जग मुक्त. म्हणजेच आजचे विषादपूर्ण जग या बंधनातील मीनेच, जो सदा भेदाभेद पूर्ण आहे, त्याने निर्माण केले आहे. अशा जगाला प्रसन्न बनवण्यासाठी, मुक्त, स्वतंत्र, भेदाभेद रहित बनवण्यासाठी मी मुक्त झाला पाहिजे. जो मी म्हणतो, मी शिकलो, मला समजले, तो ज्या क्षणी शिकलो, समजले म्हणतो, त्या क्षणी शिकलेले, समजलेले सर्व माहितीच्या गोदामात ढकलत असतो. अशी माहिती ज्ञान तर भूतकाळ असतो. असा भूतकाळात वावरणारा मी मृतच असतो. तसेच जो मी शिकेन म्हणतो, तोही सध्या काही शिकतच नसतो. म्हणजे भूतकालीन ज्ञान चालू क्षणी निरुपयोगी मर्त्य असते, तर भविष्यकालीन आश्वासन म्हणजे वर्तमानात चालू क्षणात काहीही न करण्याचे समर्थन असते. नीट समजून घ्या. वास्तव सतत बदलत असते. याचा आविष्कार नित्य नूतन असतो. त्यासाठी सतत वास्तवात राहता आले पाहिजे. सतत शिकत राहणे हाच यावरील एकमेव मार्ग आहे. या क्षणाची समस्या ही सर्वस्वाने या क्षणाचीच समस्या असते. ऐतिहासिक दाखले, परंपरा याचा चालू क्षणाशी काही संबंध नसतो. विषारी साप अंगावर फुटकारत चाल करून आला की मागे पूर्वी अशाच प्रसंगात काय केले होते त्याची आठवण करून वेळ घालवत बसणे अनर्थकारी असते. तसेच थोड्या वेळाने पाहू, आताच नको असा भविष्यकालीन विचारी घातक असतो. जाणीव सतत विद्यार्थी असले पाहिजे. अगदी सर्वांनी
विद्यार्थी जो मुक्त आहे, प्रश्न विचारित आहे, सर्व बाबींचा उलगडा करून घेण्यास उत्सुक आहे, अगदी पूर्वग्रह संस्कृती अधिकार यापासून सर्वस्वी मुक्त, प्रचंड आणि अदम्य उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेला, यासाठी सर्वस्वाने पाहिले पाहिजे, ऐकलेही पाहिजे. प्रश्नातच उत्तर असते. जसे चांगले म्हणजे काय त्याचे उत्तर सरळ आहे. ज्या क्षणी हा प्रश्न पडला आहे ज्या अर्थी हा प्रश्न पडला आहे त्या अर्थी आता आपण जे आहोत ते म्हणजे चांगले नाही हे निश्चित आहे. म्हणूनच सध्या जे आहे ते टाका. फक्त या कृतीतच त्याचा जन्म होईल. जे चांगले आहे, सत्य आहे, शांततेने ऐका, समग्रतेने ऐका. सत्याकडे जायचे मार्ग नसतात, कारण सत्य नित्य नूतन असते. ते जड मृत असते तिकडे जाणे शक्य आहे, मात्र सत्याकडे जाता येत नाही. खडग्याकडे देवळाकडे जाता येईल, सत्याकडे जाता येत नाही. सत्य अवतीर्ण होते. सारे साचले पण साकळले पण टाकल्यावर अशा टाकण्यात नव समाज, साधू समाज निर्माण होऊ शकतो. अहो, साधूकडे जाऊ नका, स्वतःच साधू ना. असे बनल्यावर साधू म्हणजे काय ते कळेल. आता ऐका, साधू कसा वागतो, बोलतो, ऐकतो ते ध्यानपूर्वक ऐका. साधू कैसा चाले, साधू कैसा वागे, साधू कैसा बोले, साधू कैसा ऐके, साधू साधू म्हणती कैसा असत आहे. ओळखण्यासारखी खुण कवन आहे, चिंतनी बुडता शांत शांत झाले. मनाचे विरामी बहु वेगे चाले, जनाचे प्रवाही जनातीत आहे. सर्व संग वाटे परी असंगती आहे, सर्वामध्ये राहे सर्वामध्ये आहे. पंखामध्ये असूनी पंकजची आहे, मलाचे सन्निधी विमलची आहे. कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे, शिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे. सर्वामध्ये तत्वी सर्वातीत आहे, साधू जैसा दिसे तैसा नसत आहे. द्वैताचे नियोगे अद्वैतची आहे, जात पात कुल धर्म देश नाही. साधू कैवल्याने स्वदेशीच राही, केवळ असणे धर्म ज्याचा आहे. आत्मरूप हात देश त्याचा आहे, अबोलण्यासारखे सदा नित्य बोले. जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले, जेव्हा बोले तेव्हा साधू मुखा आहे. साधू मुखा आहे ब्रह्म गुळ ताकत आहे. साधू नेणत आहे परी एक ब्रह्म साधू जाणत आहे. अक्षर परब्रह्म विश्व वाहत आहे, नाद एक मधुर सदा गुंजत आहे. ऐशा मधुर नादे साधू ऐकत आहे, अनाहत अविनाशी नाद ऐकत आहे. नाद ऐकताना आत्ममग्न साधू नाग डोलत आहे. समाधीत राहे, बाह्य येत आहे तेव्हा ब्रह्म बोलत आहे. ब्रह्मीचा हा नाद शब्दबद्ध करी, अक्षर व्यापार साधू सदा करी. ऐशा या व्यापारी कदा तूट नाही, कदा फूट नाही, कदा घट नाही. साधू ऐसे जैसा विश्वाचा वाणी, फुकाची ही वाटे ऐसी विश्ववाणी. फुकाच्या सुखाचा ऐसा हा व्यापारी, विश्ववाणी वाटे उदार व्यापारी. ऐसा हा व्यापारी स्वयंदेव आहे, तुमचे घर पुसवणे ऐका आला आहे. ओळखण्या माझी चूक होई जरी, ऐसा हा अतिथी दूर जाई अंतरी. म्हणून म्हणतो सावध चित्ती राहे, लक्ष देऊनी अलक्षाशी पाहे. बहु पुन्हा ऐशा सांगितल्या आहे, एक तरी खुण गाठी राहे. तेव्हा तो कळेल साधू आ कळेल तुम्हा देव भेटेल. देव घेऊनी साधू आला आहे, घ्याहो बहु आर्जवित आहे. साधूचे सदा सर्व क्षेम आहे, तुमचेही कारणे देव आणला आहे. दुर्लक्षिता साधू काय गाय त्याचे, दुर्लक्षिता त्याचे अहित तुमचे. साधू दिगंबर परिभेत आहे, हित वाटत आहे सदा फिरत आहे. साधू चित्ती स्थिर परी फिरत आहे, फिरता बोध देत आहे. आत्मस्थित परी भ्रमंतीत आहे, जगता कारणे सूर्य फिरत आहे. साधू रूपे देव अवतीर्ण होई, चुकल्या माकल्या योग्य दिशा देई. मनाची जागृती ज्याचे ठाई आहे, त्याशी साधू भेटे दिशा देत आहे. ती विश्वाने ऐकून प्राध्यापक अक्षरशः नागासारखे डोलू लागले, तृप्त झाले. 6/3/2000